स्पंदन महाराष्ट्राचे। शेवटच्या दिवशी बारामतीच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी इंदापूर येथे सभा घेतली। यावेळी त्यांनी पवारांचे नाव न घेता हर्षवर्धन पाटलांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय। पवार साहेबांची एवढी वाईट अवस्था झाली की भाषण करायलाही त्यांना किरायाने माणसे घ्यावी लागतात असा टोला त्यांनी लगावलाय। याशिवाय पंतप्रधान मोदींच्या बेटी बचाव योजनेवरून आता शरद पवारांनीही बेटी बचाव असं म्हणायला सुरुवात केली आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पाहूयात। हर्षवर्धन पाटील, तुम्ही कितीही त्यांच्या पालख्या उचला, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला चितपट केल्याशिवाय ते काय सोडत नाही। अरे 91 साली चालू झालं आणि 2019 सालातही तुम्हाला समजत नसेल तर तुमचा वाली कोण आहे तुम्हीच त्याचा निर्णय करा। पवार साहेबांनी मोदी साहेबांच्या काही गोष्टी तर मान्यच केल्या आहे, काही गोष्टींची अंमलबजावणी पवार साहेबांनी सुरूच केली आहे। आमचे मोदी साहेब म्हणतात बेटी बचाव बेटी बचाव बेटी बचाव, पवार साहेब आता म्हणतात बेटी बचाव बेटी बचाव बेटी बचाव। आमच्या सुप्रियाताईंनी देखील काही गोष्टी पवार साहेबांना आमच्या मोदी साहेबांकडून शिकून घेतल्या। काय म्हणाले मोदी साहेब? पाकिस्तानला म्हणाले तुला घरात घुसून मारीन, म्हणाले ना पाकिस्तानला। सुप्रियाताई म्हणायला लागल्या घरात घुसून मारीन। आहे का शेवाळे? काय काळजी करू नका शेवाळे, काय काळजी करू नका। तुम्हाला माहिती आहे पूर्वी सायकल किरायाने मिळायची, मोटरसायकल किरायाने मिळायची, मोटर गाडी किरायाने मिळायची। आमच्या पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन किरायाने घेतलाय, रेल्वेचं इंजिन किरायाने घेण्याची वेळ आली। पवार साहेबांना माहितीच नाही हे जे रेल्वेचं इंजिन आहे ना, बंद पडलेलं इंजिन आहे, हे पुढे जात नाही मागे जात नाही। त्या इंजिनची सगळी हवा विधानसभेत निघून गेली, उरली सुरली जिल्हा परिषदेत निघून गेली, याचे पुरजे महानगरपालिकेत संपले आणि लोकसभेत यांचा एक उमेदवार देखील नाही। पण बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना, लग्न कोणाचा आणि नाचतं कोण आहे? AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।